हा म्यूट आहे बरोबर. हा माझा आवाज येतो कालचा आबासाहेब जो जी आर, तुमच्यापर्यंत? हा येतोय, आवाज येतोय. कालचा जो जी आर निघाला हा. त्याच्यामध्ये 1 जून 2004 चा जो शासन निर्णय होता हम्म. त्याच्यामध्ये कुणबी मराठा मराठा कुणबी हम्म. या संदर्भातला एक 2000 खत्री कमिशननं 151 जाती घातल्या होत्या बर. याच्यामध्ये आरक्षणामध्ये हम्म. त्यावेळेला. त्याच्यामध्ये मराठा कुणबी कुणबी मराठा व मराठा या संदर्भातला तो शासन निर्णय होता आणि त्या शासन निर्णयाचे बरेच भाग त्याच्यामध्ये तो घेतलेला. दुसरा मुद्दा असा आहे की 1 सप्टेंबर 2011चा जो जात प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भामध्ये ज्या डायरेक्शन्स आहेत त्या संदर्भातला एक जी आर आहे. या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून तो म्हणजे एक तुम्हाला माहिती असेल की 25 जानेवारी 2024ला मनोज जरांगेंचं जे आंदोलन होतं वाशीमध्ये हम्म. त्यावेळेला सगळे सोरे लागू करण्यासंदर्भामध्ये जो शासन निर्णय दिला होता हा. की भटक्या जमाती, अनुसूचित जाती जमाती, त्याच्या इतर मागासवर्ग, जात पडताळणी व जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भातले जे निकष होते हम्म. त्या संदर्भातला जो शासन निर्णय आहे त्याच्यातच दुरुस्ती करण्यात आलेली. आता ह्याच्यामध्ये काय केलं हम्म. की शेवटी त्याच्यामध्ये 1-2 वाक्य घातलेली आहेत की आता ह्या जीआरचा मराठ्यांना फायदा काय, हम्म. की मराठ्याला त्याच्यामध्ये एकच फायदा झालेला आहे कालच्या जीआर मध्ये हा. की जे भूमिहीन आहेत की ज्यांना ज्यांच्या वंशावळीत बरोबर आहे की आता समजा माझ्या चुलत भावाकडं कुणबी दाखला कुणबीची नोंद आहे त्यांच्याकडे हम्म. आणि माझ्या आजोबांच्याकडे जमीन नसल्यामुळं किंवा भूमी नसल्यामुळं किंवा त्याचा महसुली पुरावा मिळत नव्हता माझ्या वडिलांच्या नावावर किंवा पुढे मला. हम्म. त्याच्यामध्ये काय दिलंय की हे ज्यांच्या भूमिहीन वगैरे आहेत की त्यांनी जर सर्टिफिकेट अफिडेव्हिट दिलं की माझ्या चुलत भावानं मला अफिडेव्हिट दिलं तर मला ते कुणबी सर्टिफिकेट मिळू शकतं. पण तिथं पण मेघ मारून ठेवलेली आहे. हा. शासकीय अधिकारी आहेत ज्या ज्या वेळेला सरकार मराठ्यांना काय देण्याचा प्रयत्न करतं हम्म. आणि हे वारंवार आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून समोर आणलेलं आहे. हम्म. सरकारची इच्छाशक्ती असते की मराठाला द्यायचं, हम्म. पण इथं आल्यानंतर मात्र सामान्य प्रशासन विभाग, विधी व न्याय विभाग आणि संबंधित विभागातले काही समाजाचे अधिकारी मिळून इथं बरोबर मेघ मारून पण ठेवतात. आबासाहेब मेघ आता काय या मारलेली आहे? सगळ्यामधनं एक प्रश्न असा उपस्थित होतो की जो जी आर काढलेला आहे, ज्या जी आर विरोधात आता ओबीसी समाज आक्रमक होतोय, जो पुढे येतोय, मात्र या जी आर मधून असं सांगण्यात येतं आता ओबीसी समाजाचा असा समज झालेला आहे की या जी आर नुसार जर हा जी आर काढला जातो तर याचा कुठेतरी धक्का ओबीसीच्या आरक्षणाला लागू शकतो. हे बघा, ओबीसी हा एक प्रवर्ग आहे, कोणी बर. ओबीसी नेता नाही, ओबीसी हा कुठल्या जातीचा विषय नाहीये, हम्म. हा एक प्रवर्ग आहे ओबीसीचा. हे जे आता महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळ, मुंडे यांचे काही यांनी उभे केलेले काही लोक आहेत हे जाणीवपूर्वक सातत्यानं मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतात. यांचा आणि ओबीसी आरक्षणाचा काही संबंध नाहीये. हे पहिलं महाराष्ट्राच्या जनतेनं क्लिअर केलं पाहिजे की हा ओबीसी प्रवर्ग आहे, ह्याच्यामध्ये कुठल्याच जातीसाठी हा प्रवर्ग नाही, विशेष जातीसाठी. याच्यामध्ये की ज्या जाती राज्य मागासवर्गीय आयोगाकडनं शिफारशी केलेल्या आहेत त्यांचं ट्रिपल टेस्ट झालं. आता तर खूप आवड आहे बर. त्या जे आता ओबीसी म्हणून उड्या आणताय ते, आम्ही अजून त्याच्यावर कारवाईच केलेली नाहीये. पहिला हा मुद्दा समजून घ्या, यांचा कुठलाही क्लेम बनत नाही त्याच्यावरती बर. की आम्ही ओबीसी आहे तर आमचं हे आहे, असं काही नाहीये. की राज्य मागासवर्गीय आयोगानं सुखरी समिती असेल, गायकवाड समिती असेल, त्याच पद्धतीनं 2001ला की खत्री कमिशन आहे, त्या खत्री कमिशननं सुद्धा मराठा कुणबी मराठा एकच आहेत आणि त्याच्यामध्ये 151 जाती घालत असताना ती समिती स्थापन केली होती. एखादी जात मसुद्यामध्ये घ्यायची असेल फक्त मी याच मुद्द्याला धरून मी आता विकास गवळींकडे जातोय. विकासजी, असं म्हणतायत आबासाहेब पाटील की प्रवर्ग एक हा ओबीसी हा कुठला एक प्रवर्ग नाहीये किंवा एक कुठली विशिष्ट जात नाहीये.